संतात चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खनी हे मुकुट सकळा मणी धन्य तोची दातारा त्याला शरण जाऊन दुसरे चरण संतांची कुण्या संताला ज्या संताचे पाय आपल्या अशुभूमीला लागलेत बापूजी माने बापूजी पाटील कानेगावकर मारुती महाराज दिंडेगावकर महाराज आणि तात्यासाहेब वास्करांची ज्या पावन भूमीला या ठिकाणी असणार पाय लागले अशा संतांच्या पायावर आपण नतमस्तक हो. संताचे पाय हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा. संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट. संताला दंडवट, संताला शरण का शरण जावं? संतांच्या पदस्पर्शामध्ये त्या पायामध्ये ताकद आहे म्हणून संतांच्या पायावर डोकं टेकवावं. कुणाच्या पायावर डोकं टेकवावं? कुणाच्याही पायावर डोकं टेकून का उपयोग आहे? ज्यांचे पाय पवित्र आहे ते अशा संतांच्या पायावर डोकं टेकवा. कुणाचे पाय पवित्र आहे ते? संतांचे पाय पवित्र आहे ते. किती पाय पवित्र आहे ते? ज्या पायाखाली माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, रामकृष्ण हरी म्हणते, एवढे त्यांचे पाय पवित्र आहे ते. म्हणूनच त्यांच्या पायावर ते डोकं टेकवायचं. डोकं टेकवल्यावर काय होतंय विचारलं एका जणांनी. महाराज आम्ही संतांच्या पाया पडलं काय परिवर्तन होतंय? संतांच्या जर पाया पडलं पाप ताप दैन्य जाय उठाउटी झाली या भेटी हरिदासांची भेट जर झाली पाप जाते ताप जात आणि दैन्य जाते. काही लोक म्हणले आमच्याकडे पापच नाही, तुमच्याकडे काय यायचं कारण आहे? ज्ञानोबराय सांगतात नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविना धावया न पवे कोणी. ज्याच्या मुखाला कधी आयुष्यामध्ये या ठिकाणी असणार कधी नामचिंतनाला नाही असा जर पापी तुम्ही आम्ही संसारिक आहो. या संसारामध्ये कळत न कळत दोष घडतात. दोष कुठं घालवायचे? दोष घालवण्यासाठी सप्ते, दोष घालवण्यासाठीच आमचे संत आहेत. संतांच्या पायावर जर आपण नतमस्तक झालो किती वेळात जाईल विचारलं नाथरायाला. पाप जाईल का? हो. पाप आपल्या अंगामध्ये ताप आला तरी या ठिकाणी असणार अन्न गोड लागत नाही. म्हणून पाप असल्यावर नामचिंतन गोड लागत नाही. ज्ञानोबराय म्हणतात विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ कडू तो
जीवासी. कारण पाप असल्यावर, ताप असल्यावर अन्न गोड लागत नाही. तसं पाप असल्यावर चला सप्त्याकड, ती म्हणली नाही आमचं जमतच नाही. का बर? अंगामध्ये पाप आहे. लक्षात ठेवा, पाप जर असेल तर परमार्थ गोड लागत नाही, पण पुण्य असेल तर आपोआप माणूस या ठिकाणी असणारा इकडं येते. मग असं संसारात काय कळत न कळत दोष हे घालवायचे कुठं? महाराज म्हणले हे जर आपण संतांच्या पायावर नतमस्तक झालो तर हे आपोआप जातात. काय जाते? पाप जाते, ताप जाते आणि दैन्य जाते. किती वेळात जाईल नाथाला विचारलं. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांते मत पापा. किती? अर्ध सेकंद जरी संतांची संगत घडली. संगतीला महत्व आहे. संगतीमुळं माणसं वाया गेले, संगतीमुळं विचार बदलले, संगतीमुळं परिवर्तन झालंय. आज जगात जी परिवर्तन झालंय, चांगल्याची संगतच राहिली नाही, सगळे वाईटाची संगत लागल्यामुळं पोरं आमचे व्यसनाधीन झाले. अहंकार चौकड माजलाय. ते कशामुळं माजलाय? मुख्य कारण संगत. चांगल्याच्या संगतीत आलं तर चांगलेच विचार निर्माण होतात. सप्त्यातलं अन्न खाल्लं, सात्विकच बुद्धी निर्माण होते. धाब्यावरला अन्न खाल्लं, बुद्धी बदलते. लक्षात ठेवा. म्हणूनच खून, बलात्कार हे जे वाढलंय, कशामुळं वाढलंय? ही सात्विक आहार आणि संगत आपली बिघडल्यामुळं हाहाकार या ठिकाणी असणारा चौकट चालू आहे. आणि त्याचंच मुख्य कारण हे सप्त्य आणि वारकरी संप्रदाय परिवर्तन करायचंय. नुसतं प्रबोधन करून काय उपयोग आहे? कीर्तन सांगून किती पिढ्या आल्या, सांगून लोक बिघडालते जास्त. ह्याच्यात परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन करण्यासाठीच संत आहेत. संतांच्या संगतीला जर नुसतं बसलं, सप्त्यात जर तुम्ही नाही आलं, बाहेरून नाही मध्ये जर नेऊन बसलो, तुमच्यात परिवर्तन होतंय. एवढी ताकद ही आमच्या वारकऱ्याची आहे. वारकऱ्याची किती ताकद आहे? वारकऱ्याच्या सानिध्यामध्ये आल्याबरोबर, संतांच्या सानिध्य आल्यामुळं, संगतीमध्ये आल्यामुळं रेडा बोलला. काय ताकद आहे हो? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. अरे जनावराला संतांची संगत आली, जनावर वेद बोलू लागलं. तुम्ही आम्ही माणसं, पण येतंय कोण संताकडं? काय आलते इकडं? नाही. इकडं आलं पाहिजे. या ठिकाणी असणार महाराज सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये आलं की संतासारखे गुण लागतात. नाही जरी संगतीमध्ये नाही जरी काय आलं तर नुसतं संगतीत जर राहिलं तरी विचार बदलते, विचार चांगले निर्माण होतात. म्हणूनच संतांच्या, तुकोबराय म्हणले, संतांच्याच का संगतीला बसावं. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगे संत जन. चंदनासारखं संत आहेत. चंदनापाशी जर आपण या ठिकाणी असणार गेलो, चंदनापाशी एखादं बाबळीचं या ठिकाणी असणारं झाड आहे, चंदनाच्या जर शेजारी असेल तर त्याला या ठिकाणी असणारा सुगंध तयार येतं. बाबळीच्या झाडाला कशाचा प्रकार आहे? हे संगतीचा प्रकार आहे. म्हणूनच चांगल्याची संगत करा. आता संगतीमध्ये परिणाम किती आहे? पावसाचा एक थेंब पडला, आमचे श्रीगुरु सांगायची, साप आ करून बसला होता, मृग नक्षत्र निघालं आणि एक थेंब पाऊस पडला, सापाच्या तोंडात गेलं. पाणी होतं पण संगत सापाची लागल्यामुळं त्याचं विष बनलं. स्वाती नक्षत्र निघालं आणि स्वाती नक्षत्रामध्ये एक थेंब वरून पडला आणि ते शिंपल्यामध्ये पडला आणि शिंपल्यामध्ये पडल्यामुळं त्या शिंपल्याची संगत लागल्यामुळं त्याचा मोती झाला. पाणी तीच आहे. संगत सापाची केली, विष झालं. पाणी तीच आहे. पण संगत शिंपल्याची केली, स्वाती नक्षत्रात मोती झाला. तसं या कलियुगाच्या ठिकाणी देव सुद्धा होता येते. ते कशानं होते? ते संतांच्या संगतीनं देव सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी होतात. म्हणून संतांची संगत, म्हणून संतांचं सानिध्य, संतांच्या संगतीसाठी महाराज बोलतात. संगत सगळ्याला घडते का घडते? घडत नाही. बहु अवघड आहे संत भेटी,
परी जग जेठी करुणा केली. संतांची संगत घडण्यासाठी ही सुद्धा पुण्य लागते. पुण्य आहे का तुमच्याकडं? काय माहिता, आयुष्यभर कधी पुण्यच केलं नाही, आयुष्यभर हाहाकार चालू आहे. मग पुण्य कमवायला काय लागते? हरे मुखे मना, हरे मुखे मना, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरे मुखे मना, हरे मुखे मना, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरे मुखे, हरे मुखे पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे मना, हरी मुखे पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना हरे मुखे मना, हरे मुखे मना, पुण्याची गणना कोण करी. पुण्य कोणत्या साधनानं मिळतंय? पुण्य कुठून? बाजारात मिळतंय का? बाजारात मिळत नाही. फक्त सोप्यात सोपं साधन, तुम्ही सप्त्यामध्ये या, कीर्तनामध्ये या आणि त्याचं भजन करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. इथं पुण्य मिळते. मग पुण्य कशासाठी मिळवायचं? आपला प्रपंच सुद्धा सुखानं या ठिकाणी असताना व्हावा असं जर वाटत असेल, त्याला पुण्य महत्वाचं आहे. तुमच्याकडे पैसा किती आहे? पैशाला महत्व नाही, पण पुण्य आहे का? पैसा पुष्कळ आहे, नुसत्या पैशावरही चालत नाही. बरेच जणाकडे पैसे आहेत पण समाधानी माणसं नाहीत. काय आहेत? नाहीत, समाधानी नाहीत. रात्रात झोप येत नाही त्यांना. काही इथे आहे विचारा पैसेवाल्याला. म्हणून पैसा आहे म्हणून समाधान नाही, सुख नाही. मग सुख कुठं आहे? सुख हिता, सुख एक हेची ठाई, बहु पायी संताची आ. सुख संतांच्या पायापाशी आहे, सुख परमार्थामध्ये आहे, सुख सत्यामध्ये आहे. म्हणून इकडे यायचं. महाराज सांगतात इकडं कशासाठी यायचं? आज काला मिळणार आहे. काला कशासाठी आहे? कालवा मुक्त करण्यासाठी काला आहे. कोणता काला? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला सजली. आज काला या ठिकाणी. आजचं खरं तर कीर्तन मगाच मी सांगितलंय आमच्या राम महाराजाला. कीर्तन आज चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. आज चरित्र, कृष्णाचं चरित्र नुसतं उच्चार करायचा आहे, आचरण नाही. काही जण म्हणले आचरण, काही जण देवाची बराबरी करतात. आचरण रामाचं करायचं. रामाच्या चरित्राचं आचरण. जर आपल्याला रामराज्य आणायचं असेल तर रामाच्या चरित्राचं आचरण करा. घरात रामायण तयार करा. भावाभावात काय प्रेम असते हे रामायणात शिका. बापात आणि वडिलांचं काय वचन असते हे रामायणातून या ठिकाणी असणारा शिका. ते आचरणात आणायचे. पण कृष्णाचं चरित्र नुसतं उच्चार करायचा. उच्चार
गोधने नागिताते माझी वाणी तुझे वरणी गुण नाव माझी वाणी तुझे वरणी गुण नाव लागला गोधने नागिताते लागला गोधने नागिताते लागला गोधने नागिताते माझी वाणी तुझे वरणी गुण नाव माझी वाणी तुझे वरणी गुण नाव माझी वाणी तुझे वरणी गुण वेदचे चरित्रे केले नारायणे रांगता गोदने सांगित असे. कारण कृष्ण परमात्म्याचं चरित्र आणि रामाचं चरित्र, रामाचं आचरणात आणा, कृष्णाचा उच्चार करा. काही जण म्हणले कृष्णासारखं जमायचं नाही का? महाराज तुमच्या कृष्णानं 16,108 बायका केल्या, मग आम्हाला 2 जमत नाहीत. मी म्हणलं एकीनंच बरगाड उघडं केले. कृष्णाची देवाची बराबरी आपण कसं काय करू शकणार? कृष्णाने 16,108 बायका केलेले एवढं ध्यानात ठेवलं. आणि 12 कोस अग्नी गिळलेला, ते म्हणले 1 केंडा गिळतोच का? ते म्हणले आपल्याला कसं जमतंय? मग चरित्र या ठिकाणी असणारं त्यांच्यासारखं आपल्याला जमणार नाही. फक्त उच्चार या ठिकाणी असणारा करायचा. जवा जवा या ठिकाणी असणारा सृष्टीला पाप या सृष्टीवर माजल, तवा तवा देवाला आणि संताला अवताराला यावं लागत. सृष्टीवर हाहाकार माजला. जवा जवा आज सृष्टी चलाली आहे. आमचे श्रीगुरु सांगायचे, ही जी चलतंय ना, एक तर संत आणि पतिव्रता ह्याच्या जोरावर हे सगळं चलतंय. बरेच जण म्हणतात काय खरं आहे, कोण नीट आहे, गल्लीपासून दिल्लीपासून सगळे चोरच आहेत, म्हणजे चष्मा कोणता घातलाय ह्याच्यावर अवलंबून आहे. तुमचं दृष्टी कशी आहे? माणसं सज्जन आहेत. माणसं या ठिकाणी असणार सज्जन कुणाला म्हणावं? मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. लोण्यासारखं जंत अंतकरण आहे, त्याला सज्जन म्हणतात, त्याला संत म्हणतात. ज्याला मारलं, कातडीनं मारलं, त्यांनी म्हणले त्यांना आणल्याशिवाय कीर्तनच करायचं नाही, यांना सज्जन म्हणतात. कुणाला सज्जन म्हणावं? ज्या तुकोबरायला बंबाजी गोसाव्यानं कातडीनं मारलं, तुकोबरायनी प्रतिकार दिला नाही. कोण मारलं तुकोबरायनी विचारलं नाही. तुकोबराय घरी गेले आणि आवलीनं अंगामधले काटे काढायला सुरुवात केलं. कोण मारलंय? अंगामध्ये रक्त या ठिकाणी असणारं येतंय, त्या बंबाजी गोसाव्यानं मारलंय. आवली म्हणते, महाराज तुमच्यात ताकद नव्हती का? प्रतिकार करायची ताकद का मारलं नव्हत्या बंबाजी गोसाव्याला? तुकोबराय म्हणले, आवले मी आज जिंकलो. कशाला जिंकलो? आज मी क्रोधाला जिंकलो. या ठिकाणी असणारं याला म्हणायचं सज्जन. मधूनही पांढरं आणि वरूनही पांढरं, मृदू म्हणजे लोण्यासारखं अंतकरण असते, त्याला सज्जन म्हणतात. संध्याकाळी कीर्तनाला सुरुवात झालं आणि तुकोबराय म्हणले बंबाजी कशी आलं नाहीत? ती म्हणले दुपारा तुम्हाला मारलंय म्हणून आलं नाही. तुकोबरायांनी घरला माणूस पाठवला, तुम्हाला बोलिवलंय का कीर्तनाला? खालीवरी घालून झोपलं होतं. हे म्हणले मारला महाराजाला दुपारान कशाला कीर्तनाला जायचंय? महाराज म्हणले त्यांनी आल्याशिवाय कीर्तनच करायचं नाही. मारल्यामुळं आलं नाही, महाराजच त्यांच्या घरी गेले आणि जाऊन या ठिकाणी असणारं उठवलं. हे झोपले होते आणि हात दाबायला सुरुवात केली. डोळ्यावाटा आसरू येऊ लागलं. ह्यांना सज्जन म्हणतात.
यांना संत म्हणतात. असे सज्जन आहेत, असे संत आहेत आणि पतिव्रत आहे म्हणून त्याच्याच पुण्याच्या जोरावर हे सगळं चाललंय. जेव्हा जेव्हा हाहाकार होईल, चौकड या ठिकाणी अधर्म वाढल, तवा तवा देवाला अवतार घ्यावं लागत. अवताराच्या राशी तो हा उभा विठे. सहित करे माया देवांचा देव कृष्ण परमात्माला, विष्णू परमात्माला अवताराला यावं लागलं. कवा? वत्सरूपे प्रतवे ब्रह्मयापसी. कारण गायीत जेव्हा त्या पृथ्वीवर ओझं जात झालं, तेव्हा 33 कोटी देव ब्रह्मदेवाकडे गेले, साधुसंत गेले आणि ब्रह्मदेवापासून क्षीरसागराच्या ठिकाणी विष्णू परमात्माकडे विनंती केली. आणि त्या ठिकाणी घरानं सांगितलं, त्यांनी सांगितलं, मी अवताराला येणारा अजिबात काळजी करू नका. ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुणाचा? जे राक्षस आहेत, राक्षस कुणाला म्हणावं? देवच नाही मीच देवा म्हणणारे हे राक्षस आहेत. ही वृत्ती आज बी आहेत का नाही? बरेच जण म्हणले आम्हीच देव आहो, आता बरेच जण म्हणाल ते आमचेच बिले लावा. ही वृत्ती ही राक्षस वृत्ती आहे. ही पूर्ण या ठिकाणी राक्षसाचा संहार करण्यासाठी मी येणारा सांगितलं, सगळ्याला सांगितलं. आणि एक दिवस असं झालं, कंस मामा बहिणीचं लग्न, आणि बहिणीचं लग्न थाटामाटात केलं, आणि थाटामाटात वरात निघाली, आणि वरातीत नाचायला सुरुवात केलं. पहिल्यापासूनच आहे काय की म्हणलं नाचायचं वरातीत? तुला आताच आहे काय की? नाचायला सुरुवात केली, आकाशवाणी झाली, हे कंसा, जिच्यासाठी या ठिकाणी, जिच्या लग्नामध्ये तू नाचतोयच, तिच्याच पोटी 8वा या ठिकाणी असणारा जन्माला येणार आहे आणि तुला मारणारा. घेऊन या खडग हाती, हातामध्ये खडग घेतलं आणि पळपळ म्हणला, हिच्या पोटी वैरी जन्माला येणार आहे, मग हिलाच कशाला ठेवायचे? तलवार घेतली आणि पळपळ गेले. मुंडक उडविणार तेवढ्या
घेऊन या खड्ग माराया धावला, हात तू धरला वसुदेवी. खड्ग घेऊन पळाल्याबरोबर वसुदेवानं सांगितलं, कंसा कशासाठी मारायलायच? हिच्या पोटी माझा वैरी जन्माला. असं कर, तू मारू नको. स्त्री हत्या हे ब्रह्महत्याचं पातक आहे. तू असं कर, आम्ही